नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. 8व्या वेतन आयोगाला देशभरातील 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक संघटनांकडून मोठ्या संख्येने निवेदन सादर केली गेली आहे. वेतन आयोगाने सरकारला आपला अहवाल सादर करण्यास अद्याप 10 महिने शिल्लक असताना वेगवेगळ्या संघटनेकडून आयोगाला आधीच अनेक प्रस्ताव सादर केले आहे. नोव्हेंबर 25 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली. माजी IAS अधिकारी पंकज जैनही या आयोगाचे सदस्य असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्राध्यापक पुकल घोष देखील या समितीच्या सदस्यांपैकी एक आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे 8व्या वेतन आयोगासमोरील मागण्या कोणत्या? कर्मचारी संघटनांची आयोगासमोरील एक प्रमुख मागणी म्हणजे विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचे एकत्रीकरण करणे, विशेषतः प्रतिनिधीच्या लेव्हल 2, 3 व 4 आणि 5 स्तर 7 आणि 8 तसेच स्तर 9 आणि 10 चे विलिनीकरण करण्याचाही प्रस्ताव दिला गेला आहे. वेगवेगळ्या स्तरावरील वेतन श्रेणी एकत्र केल्याने कर्मचाऱ्यांमधील विषमता दूर होऊ शकते, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. सध्या लेव्हल 5 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी लेव्हल 6 मध्ये श्रेणी सुधारित करण्याचीही संघटनांनी मागणी केली आहे. केंद्रीय सचिवालय, रेल्वे, संरक्षण आणि टपाल सेवा यासारख्या विभागांमधील मोठ्या संख्येने गट कर्मचारी संघटनांपासून लेव्हल 5 वर अडकले, ज्यामुळे जुन्या प्रणाली अंतर्गत करिअरमधील प्रगतीची संधी बाधा येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. देशातील नियोक्त्यांच्या सर्वात मोठ्या प्रतिनिधी संस्थेपैकी NCJCMने सादर केलेल्या निवेदनानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बेसिक पे 18,000 रुपयांहून 69,000 रुपयांची वाढवण्याची मागणी केली आहे. म्हणजे यानुसार फीडबॅक फॅक्टर 3.83 पर्यंत वाढण्याचा प्रस्ताव दिला गेला तर सध्याच्या 3% ऐवजी 6% वार्षिक वाढीची मागणीही केली आहे. डिसेंबर 26 पर्यंत वेतन आयोगाने आपला अहवाल सादर करण्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र जून-जुलै 27 पर्यंत अंतिम अहवालासाठी मुदत दिली गेली आहे. 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधीच अंतरिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर आयोगाच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यात अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्याचे संकेत दिले होते. धन्यवाद.